भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये तक्रारीचा पाढा वाचला। या भेटीनंतर शिंदेंनी मी रडणारा नव्हे तर लढणारा आहे असं म्हणत इशारा दिलाय। तर उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवरती निशाणा साधत बाबा मला मारलं असं म्हणत कुठेतरी दिल्लीला गेलं असा टोमणा मारलाय। कल्याण डोंबिवलीतल्या प्रवेशावरून शिवसेना भाजपमध्ये ठिणगी पडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठत अमित शहांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली। भाजप शिवसेनेमधील वादामागे खासदार श्रीकांत शिंदेंचा आक्रमकपणा सुद्धा कारणीभूत असल्याचं बोललं जातं। रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातल्या वैयक्तिक वादाचा परिणाम महायुतीवर होत असल्याचं कळतंय। श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत। रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई आहे। श्रीकांत शिंदेंचा स्वभाव, काम करण्याची शैली ही आक्रमक आहे। रवींद्र चव्हाण हे तुलनेने शांत आहेत। कल्याण डोंबिवलीमधील बहुतांश निर्णय खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः घेतात। एकनाथ शिंदेंना न विचारता श्रीकांत शिंदे निर्णय घेत असल्याची माहिती आहे। श्रीकांत शिंदे निर्णय घेत असल्यामुळे ही गोष्ट रवींद्र चव्हाण यांना खटकते। वर्चस्वातून कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय। तक्रारीचा पाढा वाचणं रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का? तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यानंतर सर्व काही अलबेल असल्याचा दावा केला। शिवसेनेच्या मंत्र्यांना, नेत्यांना मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवण्याचे आदेश दिले। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून भाजपत पक्षप्रवेश दिला। नाराज शिवसेनेने भाजपच्या काही असंतुष्टांना गळाला लावण्याची रणनीती आखली। 22 नोव्हेंबरला भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार होता। ठाणे, रत्नागिरी, नवी मुंबई, रायगड आणि मराठवाड्यातील पक्षप्रवेश होणार होते। आधी फडणवीस, मग दिल्लीत अमित शहा यांच्याशी एकनाथ शिंदेंनी चर्चा केली। शिवसेनेमध्ये होणारे संभाव्य पक्षप्रवेश थांबवण्याचे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असं एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावलं। शिंदेंनी काय केलेलं आहे? 50 कोटी अख्ख्या महाराष्ट्राला, काय देशाला, जगाला माहिती आहे। तुम्ही काय केलेलं आहे? आणि तुम्हीची जी संघटना आता अशा पद्धतीनं फोडाफोडीवरच अवलंबून आहे। कोणाला 10 कोटी, कोणाला 5 कोटी, कोणाला 2 कोटीचे काम, कोणाला 5 कोटीचे काम, हे तर तुमच्या संघटनेचा पाया आहे। आपली हीच एनडीएची परंपराच आहे की माननीय अमित भाई, माननीय प्रधानमंत्री मोदी सोबत आमचे एनडीएचे घटक नेते महिन्यात, 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं एकदा भेटत राहतात। त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे, ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। शिवसेना आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे असं चित्र दाखवलं जात असलं तरी हे सत्य नाही हे स्पष्ट झालंय। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याचं मूळ कारण हे कल्याण डोंबिवलीच असल्याचं बोललं जातं। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीनंतर तरी खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील कोल्ड वॉर थांबणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।